नाही झाली. म्हणजे आपण हे पहा, सगळीकडेच आता मुंबईच्या आमदारांची मध्ये बैठक झाली ज्याच्यात आम्ही रस्त्यांची परिस्थितीबद्दल बोलत होतो. सगळीकडे रस्ते खोदून ठेवलेले आहेत. 2 वर्षात खड्डेमुक्त करू मुंबई असं एजन्सी सरकारने सांगितलं होतं. पण त्याच गटाने आता मान्य केलेलं आहे. 1-2 आमदार तर हे पण बोलून गेले त्या बैठकीत की निवडणुकीच्या आधी तुम्ही जी भूमिपूजन आमच्या हातून केली आता कामं तरी सुरू करा. म्हणजे एवढं भयानक चित्र आहे की निवडणुकीच्या आधी घाईघाईत भूमिपूजन केली, आता काम कुठेच सुरू झालं नाही. जिथे झाले तिथे काय दर्जाची कामे तुम्ही पाहताय. कोस्टल रोड जे आमचं स्वप्न होतं, आणि मी प्रत्येक वेळी जेव्हा इथून घरापासून विधानभवनाला 15 मिनिटात पोहोचलेलो आहे, उद्धव साहेबांना थँक्यूचा मेसेज केला की तुमच्यामुळे हे स्वप्नपूर्ती झाली आणि मुंबईला हा मोकळा श्वास मिळाला. पण ह्या सरकारच्या हाती आल्यानंतर रस्त्याची क्वालिटी काय तिथे. टनलमध्ये एक दरवाजा टनलच्या दिशेने उघडतोय, तिथे कुठेतरी एक कोपऱ्यात खुर्ची ठेवली जी एक पूर्ण रस्ता ब्लॉक करते. भिंतीचं पेंटिंग बघा कसं पॅचवर्क दिसतंय, आणि रस्त्याचे लेवल तर खराब आहेच. पण तसंच मी मध्यंतरीच्या काळात मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना विनंती केली होती की मुंबईत 15 वॉर्ड ऑफिसर नाही आहेत, त्याची नियुक्ती करा. मला वाटतं त्याच्यानंतर आता 7चे आत्ता तर झालेत. पण त्याच बैठकीत मी त्यांना परवा देखील सांगितलं की 7 झालेत, पुढचे पण करा. आणि रेल्वे ह्यांच्याबरोबर तुमचं जे काही संबंध असतात ते वाढवा, कारण त्यांची गरज लागते पावसाळ्यात. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट असेल, मग तुमचे स्टॉर्म वॉटर ड्रेन्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या पाहिजेत. पण झालं असं की गेल्या 3 वर्षामध्ये निवडणूकच घेत नाही ते लोक, आणि म्हणून कोणाकडे जायचं लोकांनी. याच महिन्यात सरकार 100 दिवसांचा आढावा, त्यांचा जो कार्यक्रम आहे तो आखणार आहे. 100 दिवसात काय केलं, काय त्यांनी. सोपं आहे, 5 मिनिटात बैठक संपेल. निवडणुकी अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कोरा अशी घोषणा केली होती. मात्र अजितदादांनी काल कोरा. हेच मी सांगतो ना, म्हणजे हे एप्रिल फुल नाही तर काय अजून. आणि म्हणून ह्या सरकारला एप्रिल फुलचं नाव दिलं पाहिजे, एप्रिल फुल सरकार. लाडकी बहीण तसंच, शेतकऱ्यांचा विषय तसाच. लाडका भाऊ तिथे योजनाच बंद करून टाकली, बरोबर आहे. आनंद शिदा बंद करून टाकला, मध्ये अंडी बंद केलेली मिड डे मील मधून. परवा मनसे अध्यक्षांनी जेव्हा भाषण केलं त्या भाषणामध्ये त्यांनी असं सांगितलं की प्रत्येक बँकेमध्ये जाऊन तपासा की मराठी तिथं बोललं जात आहे किंवा नाही. आणि पवईमध्ये काल याच मुद्द्यावरून एका सुरक्षा रक्षकाला मारहाण करण्यात आली कारण त्यांनी मराठीचा अपमान केला. मराठी भाषेच्या या संपूर्ण वापराबद्दल आणि सक्तीबद्दल आपली नाही, एक महत्वाची गोष्ट आहे. आता मी त्यांचं भाषण काय ऐकलं नाही, काही काही क्लिप्स बघितल्या, पण भाषण ऐकलं नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे ही हिंमतच कोणी कसं करू शकतं महाराष्ट्रात राहून की आम्ही मराठी बोलणार नाही. आणि हे प्रत्येक राज्यात तसंच असायला पाहिजे. मातृभाषा तिकडची किंवा जी स्थानिक भाषा आहे त्याचा मान सन्मान हा राखलाच गेला पाहिजे, नाही तर कडक कारवाई कायद्याने देखील केली पाहिजे. कारण साधारणपणे आपण पाहतोय हे राज्य सरकार एका बाजूला म्हणते की आम्ही अभिजात भाषेचा दर्जा दिला. ठीक आहे, तुम्हाला आम्हाला लढा द्यावा लागला, 10 वर्ष तुमच्या सरकारकडे आम्हाला लढत राहायला लागलं, तेव्हा नंतर आत्ता दिलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मराठी भाषा भवन जे आम्ही गिरगाव चौपाटी इथे बांधत होतो, कोणाच्या हट्टामुळे तुम्ही रद्द केले ते? कोण स्थानिक तुमचे बिल्डर्स होते त्याच्यामुळे रद्द केलंय. तसंच आपल्याला आठवत असेल रंगभूमीचं दालन आम्ही गिरगाव चौपाटी इथे करत होतो, ते रद्द झालं हे मला कळलेलं आहे. का रद्द केलेलं आहे? कोणाचं कोण तिथे आमदार आहेत, कोण मराठी अमराठी आमदार असे आहेत की ज्यांना जे ह्याला विरोध करत आहेत? हा देखील विचार करणं गरजेचं आहे. कारण परत तिथे कॅसा ग्रँड वगैरे असं काहीतरी नाव लागेल, कॅसा हे कॅसा ते, जसं त्या बिल्डरचं नाव असतं. कायदा सुव्यवस्था तर आहे तरी का हातात घ्यायला असायला तर पाहिजे. आज आपण पाहतोय काल पण कुठे 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 ब्लास्ट होतो, कुठे कोणाची मर्डर होते, कुठे काय होतं. गृहमंत्री ह्या राज्याला आहेत की नाही हा एक प्रश्न राहिलेला आहे. मांसाहारी असा वाद सुरू असताना मुंबई शाकाहारी विरुद्ध मांसाहारी विविध सोसायट्या हा विषय चालूच असताना आता संजय निरुपम ते म्हणतात की चैत्र नवरात्रमध्ये जे रस्त्यावरती मांस मटण मच्छी. बघा, आमच्या नवरात्रीत आमची अष्टमी जेव्हा असते तेव्हा आमचा प्रसाद हा तिथे कोलंबी असते, मटण असतं, मासा असतो, हे सगळ्या गोष्टी असतात. मराठमोळे हिंदुत्व तुम्हाला पुसून काढायचं आणि तुमचं हिंदुत्व आमच्यावर लादायचं हे चालणार नाही. तुमचं हिंदुत्व तिथे असेल, आमचं हिंदुत्व आमच्या ठिकाणी असेल. एकामेकांवर लादू नका. तुम्हाला नाही खायचं नका खाऊ, आम्ही पण कोणी आम्हाला सांगायचं नाही काय खायचं आणि काय नाही खायचं. अर्थात हे आता एवढा मोठा जोक व्हायला निघालेला आहे. एकतर त्यांना कळलं कसं स्वतःला की मीच गद्दार आहे हे त्यांनी खेचून कसं घेतलं. मला वाटतं तसे त्यांचे खासदार आहेत ना ज्यांनी त्यांना साप म्हटलेलं आहे, त्यांना पण नोटीस गेली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिकडे जे पाहायला आलेली ती कॉमेडी त्यांना पण नोटिसेस दिलेल्या आहेत. म्हणजे एका बाजूला रेप मर्डर वगैरे सगळं म्हणजे सर्रास होत आहे, दंगली घडवल्या जात आहेत, पण जे कॉमेडी बघायला जातात त्यांना नोटिसेस मारल्या जातात. शिंदेच्या जे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली त्याचा बुमरँग झाला
4.5 लाख सबस्क्रायबर वाढले, 4 कोटीपेक्षा जास्त कमेंट बॉक्स मध्ये पैसे आलेले आहेत कुणाल कामराला. त्याच्यानंतर युट्यूब 1 कोटीपेक्षा views. हा देशाचा मूड आहे आणि महाराष्ट्राचा मूड आहे. त्यासोबत पर्यावरण विषयासंदर्भात अनेक तुम्ही मुद्दे मांडत आले. राज ठाकरे यांनी देखील परवाच्या भाषणामध्ये म्हटलं की जे अंत्यसंस्कार बघा मी केंद्रातली- मी ज्यांचं भाषण पाहिलं ना मी त्याच्यावर नाही बोलू शकत हो. त्यांचा मुद्दा हिंदी में सर पहला तो बघा हे कसे लगेच पहला मुद्दा तो आपने जो आप आने वाला इशू है जो टैक्स लगाया जा रहा है उसके ऊपर मैं यही कहना चाहता हूं कि ये जो महाराष्ट्र में सरकार बन चुकी है, बहुत सारी सरकारों को अपना अपना नाम होता है. जैसे हमारी सेना बीजेपी की सरकार थी, उसे हम युति सरकार कहते थे. हमारी जो 19 से 22 तक जो सरकार थी उसे हम महाविकास आघाड़ी कहते थे. बीच में की जो सरकार थी मिंडे राजवत या एशनसी सरकार, वो एक अलग थी. और आज की जो सरकार गठित हुई है चुनाव आयोग के आशीर्वाद से, उसे हम अप्रैल फूल सरकार कहते हैं. वो इसीलिए कहते हैं क्योंकि काफ़ी सारी बातों में उन्होंने हमें अप्रैल फूल करने की कोशिश की है, गुमराह करने की कोशिश की है. चुनाव के पहले एक बात, चुनाव के बाद में दूसरी बात.